जात असेल बैठकीत जात नसेल तर समजून जा सेवकांनो, मुलालाही वाईट वळण लागेल. म्हणून अध्यक्ष साहेब तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर गोष्ट आहे. अगोदर मार्गदर्शकाने एकता करावी, नंतर सेवकांना सांगावं की खरोखरच तुमच्यामध्ये एकता करा. धन्यवाद साहेब. आणि तिसरं एक वाक्य आहे साहेब, मला बहुतेक किती वर्ष झाले मार्गात येऊन ते मला नाही माहित, कारण मला आठवत सुद्धा नाही मी कोणत्या वर्षी आलो. परंतु जेव्हा मी मार्गात आलो त्यावेळेस वाघ साहेब अध्यक्ष होते, त्याच्यानंतर मदनकर साहेब आणि आता गायधनी साहेब. परंतु गायधनी साहेब माझी एकच विनंती आहे, ज्या पद्धतीनं वाघ साहेबांनी मदनकर साहेबांनी आमच्या परमपूज्य परमात्मा मंडळाला आजपर्यंत कोणतीही इजा येऊ दिलेली नाही, कोणतेही संकट येऊ दिलेले आणि समोर नेण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने आम्ही सर्व सेवकच आशा करतो की तुम्ही सुद्धा आमच्या परमपूज्य परमात्मा मंडळावर कोणतीही इजा येऊ देऊ नका आणि समोर नेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद साहेब. एवढेच तुम्ही खूप असे सुंदर उपचार आम्हाला सांगितले, एवढे खूप तुमचा मी आभारी आहे. यानंतर खेडेपार येथील दांडिया ग्रुप, खेडेपार येथील सेवकिनींनी दांडिया ग्रुप तयार केलेला आहे, ते आपल्या समोर एक दांडिया नृत्य सादर करीत आहे. तरी सेवकांना अशी आग्रहाची विनंती करतो की सेवकांनी एक चित्त एक लक्ष एक भाव होता त्यांचा आभार. श्रोत्यांनी उचलला श्रावणाचा भार, श्रोत्यांनी उचलला श्रावणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. त्यांचे आभार म्हणत मी आभार मानण्याचे प्राचारण करीत आहे. लाखोरी येथील ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय वगैरे साहेब यांनी मंच माईजोड सरेंनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रसंग करावे असं मी त्यांना विनंती करतो. प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक नमस्कार. भगवत प्राप्ती करता निष्काम कर्म साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशानुसार आज दिनांक 26/11/2025 ला गोंसावरी खेडेपार या नगरामध्ये भव्य दिव्य सेवक संमेलन प्रसंगी या ठिकाणी एका भगवंताचे चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता, बुद्धीचे विकासदाता, महान शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझ्या कोटी कोटी प्रणाम. तसेच मानवाला अंधश्रद्धेतून आणि वाईट व्यसनातून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक आणि आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझ्या प्रणाम. तसेच बाबांना भगवत कार्यामध्ये वेळोवेळी सहकार्य करणारी आणि आम्हा सर्व सेवकांना मायेची ममता वाटून देणारी आम्हा सर्व सेवकांची लाडकी मातोश्री श्रीमती वाराणसी झुमदेवजी ढोबरीकर ह्या सुद्धा उपस्थित आहेत. आईंना माझ्या प्रणाम. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री माननीय रवीजी गायधने साहेब साहेबांना माझा नमस्कार. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री माननीय देवरामजी तुमसरे साहेब साहेबांना माझा नमस्कार. तसेच आजचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे बाबांचे सेवक तथा सॅकोली संस्थेचे संचालक श्री माननीय मोहनजी डोंगरे साहेब साहेबांना माझा नमस्कार. तसेच उपस्थित मंच आणि नागपूर मंडळाअंतर्गत येणारे सर्व मार्गदर्शक सर्वांना माझा नमस्कार. तसेच उपस्थित सर्व सेवक बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार. पहा, शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनाचा. मी आभार प्रदर्शन थोडक्यात करत आहे. आजच्या या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता, बुद्धीचे विकासदाता, महान शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांचा मी कोटी कोटी ऋणी आहे. तसेच आमच्या या मानव धर्माचे संस्थापक आणि आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत. यांच्या मी सुद्धा ऋणी आहे. तसेच आम्हा सर्व सेवकांची लाडकी मातोश्री श्रीमती वाराणसी झुमदेवजी ढोबरीकर ह्या सुद्धा उपस्थित आहेत. आईंचा मी सुद्धा ऋणी आहे. तसेच आजचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री माननीय रवीजी गायधनी साहेब साहेबांनी अतिशय मोलाचे आम्हाला मार्गदर्शन केले. साहेबांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री माननीय देवरामजी तुमसरे साहेबांनी सुद्धा अतिशय मोलाचे आपले विचार आम्हा सर्व सेवकांपर्यंत पोहोचले. मी साहेबांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच परमपूज्य
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक श्री माननीय तापेश्वरजी वैद्य साहेबांनी अतिशय मोलाचे विचार आम्हा सर्व सेवकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य केले. साहेबांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक श्री माननीय महेंद्रजी गुरगुले साहेबांनी सुद्धा अतिशय मोलाचे विचार आम्हा सेवकापर्यंत आपल्या गीताद्वारे पोहोचण्याचे कार्य केले आहेत. साहेबांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक अतिशय मोलाचे विचार आम्हा सेवकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य केले, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या ह्या गावचे प्रथम नागरिक श्री माननीय सुभाषजी राऊत यांनी सुद्धा आम्हा सेवकांपर्यंत आपले विचार अतिशय थोडक्यात पण सुंदर असे विचार मांडले, यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच बाबांचे सेवक तथा ह्या परिसरातील मार्गदर्शक श्री माननीय ड्युटी साहेबांनी सुद्धा आपल्या प्रस्तावनेतून बाबांच्या शिकवणीवर प्रकाश टाकला आणि आम्हा सर्व सेवकांना आपले विचार थोडक्यात पण सुंदर असं व्यक्त केले, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या क्षेत्राचे लाडक्या ताई सुर्मिलाताई पटले जिल्हा परिषद सदस्य लाकोरी यांनी सुद्धा आपल्या थोडक्यात पण सुंदर असे आपले विचार आम्हा सेवकांपर्यंत मांडले, ताईंचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच फोटोग्राफर राजूजी सार्वे यांनी सुद्धा आपले जे फोटोग्राफर आहेत यांनी सुद्धा आपले जे कार्य केले आहेत यांचे सुद्धा मी आभार करतो. तसेच डोमाजी लांजेवार मार्गदर्शक लाखणी परिसर तसेच शाखेचे उपाध्यक्ष यांनी सुद्धा आपल्या विचारातून अतिशय थोडक्यात पण सुंदर शब्दावर शब्द हा सैतान आणि शब्द हा भगवान आहे ह्या आम्हा सर्व सेवकांना आपले विचार व्यक्त केलेत, यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच साऊंड सिस्टम दुर्गा साऊंड सर्व्हिस यांनी सुद्धा एवढा मोठा डेकोरेशन केला आहे, त्यांनी दिवसाच्या रात्र केल्या आहेत, रात्रीचा दिवस करून एवढा मोठा सुविधा आम्हा सेवकांपर्यंत पोहोचल्यात, यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि आभार प्रदर्शनाचा आणि अतिशय सुंदर असे मार्गदर्शन आपल्या सूत्रसंचालनाचे कार्य केले आहेत मोहनजी डोंबळे चालना यांनी सुद्धा, यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि आभार प्रदर्शन हा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करतो. आणि सायंकाळच्या प्रार्थनेनंतर आणि उपस्थित बाहेरून आलेले सर्व सेवक बंधू भगिनींनी सकाळपासून ते आतापर्यंत आपल्या जागी एकतेने ह्या चर्चा बैठकीचा आस्वाद घेत आहेत, तरी पण ह्या सर्वांचे आभार व्यक्त करून ही चर्चा बैठक समाप्ती असे मी जाहीर करतो. आणि सायंकाळच्या प्रार्थनेनंतर ही चर्चा बैठक समाप्त होईल असे मी जाहीर करतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद वगैरे साहेब. वगैरे साहेबांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदानाचा कार्यक्रम त्यागी बाबा परमात्मा एक. नमस्कार जी. भगवत प्राप्ती करता निष्काम कर्म साधना करता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज आमच्या गावामध्ये भव्य दिव्य सेवक संमेलन बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. भगवत प्राप्ती करता निष्काम कर्म एक साधना करता भगवत प्राप्ती करता निष्काम कर्म एक साधना करता बाबांनी 4 तत्व दिली आहेत. परमात्मा एक, मरे जे भगत नाम पर दुःख दरी दूर करते उद्धार, इच्छानुसार भोजन. बाबाने भगवत गुणाचे 3 शब्द दिले आहेत. आपल्या कुटुंबात व सेवकात सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे, गृहस्थी
जीवनात चालण्याकरता, गृहस्थी उंच आणण्याकरता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरता बाबांनी 5 नियम दिले आहेत. ध्येयाने एक परमेश्वर मानणे, सत्य, मर्यादा व प्रेम कायम करणे, शेवकात तसेच कुटुंबात कायम करणे, अनेक वाईट व्यसन बंद करणे, दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, पटाची ओळ, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे, स्त्रियांनी मुलाला व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये, ह्याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे, कुटुंबात व शेवकात एकता कायम करणे, आपले कुटुंब मर्यादित ठेवणे, ह्याशिवाय बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे, मरे याजिए भगवत नाम पर, मरे याजिए भगवत नाम पर, मरे याजिए भगवत नाम पर, भगवान बाबा हनुमान जी की जय, महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय, परमात्मा एक, सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय. आपण भगवंताची जयघोष करू. भगवान बाबा हनुमान जी की जय, महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय, परमात्मा एक, सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय. भगवान जिला नमस्कार, महान त्यागी बाबा जुमदेव जीला नमस्कार, वाराणसी याला नमस्कार, उपस्थित असलेले सर्व शोक बालक सर्वांना नमस्कार. नमस्कार. बाबा हनुमान जी की जय, महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय, परमात्मा एक, सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय. भगवान बाबा नमस्कार, महान त्यागी बाबा जुमदेव जी वाराणसी सर्वांना नमस्कार.
सगळे इकडे स्टेजच्या मागे सगळे सगळे बसले. मी सर्व तिकडे पाहायला गेलो, सगळे इकडे बसतात, कोणी सांगायला तयार नाही.